नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय चिंचेच्या चटणीची रेसिपी. आपल्याला माहीतच आहे की बऱ्याच रेसिपीमध्ये जसं की चाट, पाणीपुरी, दहीवडे, भेळ, ढोकळा इत्यादीमध्ये चिंचेची आंबट गोड चटणी आणि थोडीशी चटपटीत अशी हिरवी चटणी आवश्यक असते. या चटण्यांमुळेच हे पदार्थ खाताना मजा येते. त्यामुळे या चटण्यांची टेस्ट जर परफेक्ट असेल तरच पदार्थ टेस्टी लागतात. हिरव्या चटणीची रेसिपी मी याआधीच अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर आज आपण बनवूया आंबट गोड अशी चिंचेच्या चटणीची रेसिपी. चिंचेची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे. चिंच जुनी असल्यामुळे चिंचेचा रंग थोडासा डार्क आहे. आता यामध्ये चिंच बुडेल इतपत अगदी उकळलेलं असं गरम पाणी घालायचं आहे आणि 1 तासभर ही चिंच या गरम पाण्यात भिजत ठेवायची आहे. 1 तास झालेला आहे. आपली चिंच आता छान भिजून फुगलेली आहे. आता ही सर्व चिंच हाताने छान कुस्करून घ्यायची आहे, जेणेकरून चिंचेचा पल्प वेगळा होईल. किंवा तुम्हाला जर यामध्ये हात घालायचा नसेल तर तुम्ही इथे मी दाखवल्याप्रमाणे पावभाजीच्या मॅशरनेही छान मॅश करून घेऊ शकता. आणि आता हे मिश्रण गाळणीने गाळून घ्यायचे आहे. चिंचेचा संपूर्ण पल्प निघण्यासाठी यामध्ये तुम्ही आणखी थोडे पाणी घालून संपूर्ण पल्प निघेपर्यंत कुस्करून पुन्हा पुन्हा गाळून घेऊ शकता. आपले चिंचेचे मिश्रण गाळून आता तयार झालेले आहे. आता यामध्ये चिंचेच्या दुप्पट म्हणजेच आपली चिंच अर्धी वाटी घेतली होती तर याच्या दुप्पट म्हणजे 1 वाटी गूळ घालायचा आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे आणि 1 चमचा काश्मीरी किंवा बॅडगी मिरची पूड घालायची आहे. थोडीशी चटपटीत टेस्ट येण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडासा चाट मसालाही घालू शकता. आता सर्व एकत्र छान मिक्स करून घेऊन याला उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर बारीक गॅसवर 3 ते 4 मिनिटे शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि चटणी थंड करून घ्यायची आहे. यामध्ये गूळ असल्यामुळे थंड झाल्यानंतर ही थोडीशी दाटसर बनते. अशा प्रकारे आपली आंबट गोड चटपटीत एकदम टेम्पटिंग अशी चिंचेची चटणी तयार झालेली आहे. तुम्हीही चाट, पाणीपुरी, भेळ, दहीवडा, ढोकळा अशा अनेक पदार्थांमध्ये वापरू शकता. ही चटणी बनवून तुम्ही एखाद्या कोरड्या हवाबंद बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवून अनेक दिवस वापरू शकता. एकदा का आपल्याकडे ही चटणी तयार असेल तर मनात आले की हे सर्व पदार्थ पटकन बनवता येतात. पाणीपुरीसाठी ही चटणी वापरताना मात्र यामध्ये थोडेसे पाणी घालून ही पातळ करून घ्यावी लागेल. तर तुम्हीही माझ्या या पद्धतीने ही चिंचेची चटणी नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.